सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सचिन भाऊनी सेंट्रल पार्कच्या संदर्भामध्ये, जेटीच्या संदर्भामध्ये आणि बेस्टच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला। पण हा प्रश्न उपस्थित करत असताना ते अदानींपर्यंत पोहोचले, ते अंबानींपर्यंत पोहोचले आणि ते गौतम सिंघानियांपर्यंत देखील पोहोचले। अदानींचा जो धारावीचा प्रोजेक्ट सचिन भाऊ चालू आहे, हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की या मुंबईतला झोपडपट्टीवासी झोपडपट्टी मुक्त झाला पाहिजे आणि त्याचं झोपडपट्टी पुनर्वसन होऊन तो स्वतःच्या घरामध्ये गेला पाहिजे। ही भूमिका महायुतीच्या सरकारने घेतली असेल तर त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता नाही। दुसरं, त्यांनी अंबानींचं नाव घेतलं। आता अंबानींचं नाव घेतल्यानंतर मी अनेक गोष्टी सचिन भाऊ या ठिकाणी बोलू शकतो, पण मला बोलायचं नाही। अंबानीच्या लग्नाला कोण कोण जातं, अंबानींच्या लग्नामध्ये कोण कोण नाचतं, नाही, मी तुमचा आदर करतोय। तुम्ही अंबानींचं नाव घेतलं म्हणून सांगितलं। ते सांगतो ना, तेच सांगतो। मी तुमच्याबद्दल काहीच आक्षेप घेतला नाही, फक्त नावाचा खुलासा करतो। अदानींच्या बाबतीमधलं झालं, अंबानींच्या बाबतीमध्ये झालं आणि गौतम सिंघानियांच्या बाबतीमध्ये देखील इथं चर्चा झाली। पण हे सेंट्रल पार्क जे आहे, हे सेंट्रल पार्क हे शासनाचा असा मानस आहे की अमेरिकेतलं जे सेंट्रल पार्क आहे किंवा UK मधलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं असावं आणि जगातलं सगळ्यात चांगलं सेंट्रल पार्क म्हणून मुंबईमध्ये पर्यटकांनी ते बघायला यावं, त्याचा वापर करावा म्हणून महायुतीच्या सरकारनं हे सेंट्रल पार्कचं धोरण अवलंबलेलं आहे। याच्यामध्ये आता आर्किटेक्ट कोण आहे, आर्किटेक्ट कसा आला, ह्याला पूर्ण प्रोसिजर राबवलेली आहे। जगातले सगळ्यात चांगले आर्किटेक्ट याच्यामध्ये यावेत हीच प्रक्रिया राबवली गेली आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केला त्याच्यामध्ये ते आर्किटेक्ट त्याच्यामध्ये आले। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ते कसं असावं, काय असावं, याच्यामध्ये नक्की तुमच्या देखील सूचना घेतल्या जातील ना। आज आर्किटेक्चरनं सगळा प्लॅन बनवला आहे म्हणजे तो फायनल झाला आहे अशातला भाग नाही। मुंबईच्या सगळ्या पाहिजे तर आपण लोकप्रतिनिधींकडनं लेखी प्रस्ताव घेऊन याच्यामध्ये अजून काय करावं लागेल या सूचना आपण नक्की आर्किटेक्टना देऊ आणि महानगरपालिकेला देखील देऊ। पण हे सगळं करत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगितल्या की जेटी बांधली जाते आणि जेटी देखील त्याचं व्यापारीकरण करण्यासाठी त्याचं PPP मॉडेल राबवलं जातं, हा खरं तर आक्षेप आहे। आता एखादा मुंबईतला प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर कायमस्वरूपी त्याचं व्यापारीकरण होतंय हे सांगणं म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आली की मुंबई गुजरातला नेऊन जोडतोय हे सांगण्यासारखं आहे। त्याच्यामुळे कुठेही व्यापारीकरण होत नाही। म्हणून मी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की सरकार हे सगळ्यांचं ऐकून घेऊन पुढे जाणारं सरकार आहे। त्याच्या मुंबईच्या लोकप्रतिनिधींनी या सेंट्रल पार्कच्या बाबतीमध्ये लेखी जर सूचना दिल्या तर त्याचा देखील चांगल्या सूचनांचा अंतर्भाव याच्यामध्ये कसा करायचा हे देखील नक्की शासन म्हणून आपण बघू। टोटल क्षेत्रफळ जे आहे ते 8,55,198 चौरस मीटर भाऊ याचं सगळं क्षेत्रफळ आहे। त्याच्यामध्ये मी जास्त आता खोलात जाऊन सांगत नाही की किती ते महानगरपालिकेकडे आहे, किती शासनाकडे आहे, किती रेस्कोरकडे आहे, हे सगळे MOU झालेले आहेत। परंतु एक मात्र नक्की आहे ज्याचा उल्लेख भाऊनी या ठिकाणी केला की 102 लोकांनी याला विरोध केला। नक्की विरोध केलेला आहे 102 लोकांनी, पण त्याच्यावर एकाचीही सही नाही। मुद्दा असा आहे की ठीक आहे 102 म्हणजे तसं ते निनावी पत्र आल्यासारखं आहे। 102 लोकांनी विरोध केला, 110 लोकांनी विरोध केला, पण त्याच्यावर कुठेही एकाची सही नाही। तरी देखील त्याच्यामध्ये ती प्रोसिजर योग्य राबवली की नाही हे देखील मनपानं बघितलं, शासनानं देखील बघितलं आणि म्हणून मी सांगितलं की याच्यामध्ये अन्य काही जर सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात आपण महानगरपालिकेकडे द्याव्यात किंवा शासनाकडे द्याव्यात। चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव नक्की याच्यामध्ये केला जाईल आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये या कुठच्याही इमारतीचं, कुठच्याही जागेचं व्यापारीकरण होणार नाही हे आश्वासन आणि वचन या सभागृहामध्ये मी देतो।